मुंबईतल्या जुहू चौपाटीवर 6 दिवसांच्या गौरी गणपतीचं विसर्जनासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी। रत्नागिरीमध्ये गौरी गणपतीला निरोप, पारंपरिक रीतीनुसार गौरी गणपतीला भावपूर्ण निरोप। ढोलताशा पथकांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, ढोलताशा पथकात 30 पेक्षा अधिक सदस्यांवर बंदीच्या हरित लवादाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। आरक्षण संपुष्टात आणण्यासंदर्भात राहुल गांधींच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध, उद्या भाजपकडून राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार, सकाळी 9 ते 11 या वेळेत आंदोलन होणार। भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंची पुराच्या पाण्यामध्ये स्टंटबाजी, गाडीच्या बोनेटवर बसून बनवलं रील, पडोळेंचं रील व्हायरल। रायगडमध्ये एमआयडीसीतल्या कंपनीत स्फोट, 3 जणांचा मृत्यू, धाटाव एमआयडीसीतली दुर्घटना, 6 कामगार जखमी, वेल्डिंगचं काम सुरू असताना मिथेनॉलच्या संपर्कामुळे स्फोट झाल्याची माहिती। ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांचं निधन, वयाच्या 72व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयात सुरू होते उपचार, येचुरी कुटुंबाचा देहदानाचा निर्णय। नागपूर महापालिकेचे आयुक्त अभिजित चौधरींची मोठी कारवाई, 39 अधिकाऱ्यांचं केलं निलंबन, पाहणी दौऱ्याला गैरहजर राहिल्यानं आयुक्तांची कारवाई। दिल्ली डेहराडून हायवेवर ट्रकला कारने मागून दिली धडक, अपघातात 4घांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी। जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री ॲनालेना बेरबॉक यांनी भारतातील युनिफाईड पेमेंट इंटरफेस सेवेचं केलं कौतुक, दिल्लीत जर दिसलं ते जर्मनीत शक्य नाही, बेरबॉक यांचं वक्तव्य। यावेळी जयशंकरही उपस्थित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।